नाट्य चित्रपटाला वाहून घेतलेली संस्था असून कलावंतांच्या कलेचा बहुमान करणारी संस्था असं आमच्या संस्थेचे टॅगलाईन आहे. आदिवासी चित्रपट महोत्सव ही संकल्पना 2003 पासून आम्ही कार्यान्वित केलेली आहे आणि या वर्षीचं आमचं हे 18 वर्ष आहे. त्याच्यात प्रामुख्याने आम्ही आदिवासी लघुपट आणि आदिवासी विषयक चित्रपट यांचं आयोजन करतो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आदिवासी विभाग आहेत, आदिवासी संशोधन संस्था आहेत, यांच्याकडं आम्ही अप्रोच करतो आणि त्यांच्याकडून लघुपटाची मागणी करतो. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून जे कलावंत आहेत किंवा निर्माते आहेत जे आदिवासी विषयक चित्रपट लघुपट बनवतात त्यांच्याकडून मागणी करतो आणि त्यांचे आलेले चित्रपट आम्ही ह्या महोत्सवामध्ये प्रदर्शित करतो. बरं, यावर्षी आपल्याला म्हणजे आयोजन करताना काही अडचणी आल्यात का, काय असं काही अडचणी हा जर प्रश्न असेल तो जसा गडचिरोली चंद्रपूर किंवा खाली बांबरागड किंवा इकडे येतो कोकणात जव्हार पालघर, तोच प्रश्न पुण्यामध्ये आम्हाला येतो आणि हे पहिलं वर्ष असं आम्ही म्हणणार नाही. मागच्या वर्षी आम्हाला असाच प्रश्न आला का ऐनवेळेला तारखा सगळं कार्यक्रम फिक्स होऊन सुद्धा पत्रिका निघून सुद्धा ऐनवेळेला कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने हस्तक्षेप करून आम्हाला एक दिवस पुढे ढकलावा लागला कार्यक्रम आणि आमचा बराचसा खर्च वाया गेला. यावर्षीसुद्धा सुट्टीचा दिवस म्हणून आणि 24 आणि 25 मे ही तारीख आम्ही बुक केलेली होती. रितसर आम्हाला बुकिंग दिलेलं होतं आणि वेळ पण तसा सुटेबल होता, संध्याकाळी 5 ते 8. परंतु ऐन वेळेला जेव्हा आम्ही प्रत्यक्ष पैसे पेमेंट करायला गेलो त्यावेळेला आम्हाला सांगितण्यात आले का तुमची ह्या तारखा रद्द करण्यात आलेल्या आहेत. का रद्द करण्यात आलेल्या आहेत तर त्याचा एक मोठा कार्यक्रम लागला गेलेला आहे आणि तो आठवडाभरचा असल्यामुळे तुमचं रद्द केलं. अशा प्राप्त परिस्थिती ऐनवेळेला आम्हाला चीफ गेस्ट शोधणं, वेळ ॲडजस्ट करणं आणि जूनपर्यंत एकही तारीख मी उपलब्ध नाही असं सांगण्यात आल्यामुळं आम्हाला फार मोठी पंचायत झाली, अनेक अडचणी आल्या आणि तेवढ्या अडचणीवर मात करता करता जे शक्य आहे आणि जे आम्हाला करणं शक्य आहे म्हणून आम्ही 19 आणि 20 मे ही अलीकडची तारीख घेऊन हा महोत्सव आयोजित करीत आहोत. बरं, यावर्षी प्रामुख्यानं कुठला चित्रपट भाग घेत आहेत किंवा कुठला चांगला असेल असं तुम्हाला वाटतं म्हणजे स्वतःलाच? याच्यामध्ये 2-3 लघुपट आहेत ते चांगले आहेत. एक ढोल म्हणून लघुपट आहे, तो नंदुरबार जळगाव नंदुरबारमध्ये तयार झालेला आहे. अंधश्रद्धेवरचा एक सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर ब्लॅक स्टॅम्प म्हणजे काळा स्टॅम्प अशी एक पारधी जमातीवरती एक फिल्म आहे का पारधी ह्या जमातीला ब्रिटिश काळापासून आत्तापर्यंत गुन्हेगार जमाती म्हणून त्यांना गुन्हेगार जमाती म्हणून त्यांना मानलं गेलेलं आहे आणि जरी ते चांगल्या वागत असले तर गावकुशीला आले का गुन्हेगार म्हणून त्यांना बघितलं जातं आणि त्यांना फार त्रास होतो. ती एक फिल्म आहे. याचबरोबर एक पायविहीर म्हणून एक फिल्म आहे. ती फिल्म याच्यामध्ये तयार झालेली आहे, अमरावती एरियामध्ये झालेली आहे. का रेशन दुकानासाठी दिवस वेळ घालवावा लागतो आदिवासी कुटुंबांना, कारण ते फार दूर असतं आणि त्याच्यासाठी जाऊन रेशन आणायला एक दिवस वाया आणि जर ते तिथं जायचं म्हटलं तर एक दिवस वाया जातो. की कदाचित जाईपर्यंत बंद झालं तर बिना रेशन परत यावं लागतो. तर ह्याच्यावरती एक फिल्म बनवली का त्या गावातल्या महिलांनी सहभागी घेऊन एक रेशन दुकान स्वतःच्याच गावात बनवून प्रश्न सोडलेला आहे. हा आदिवासींच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे, प्रॉब्लेम आहे. ती एक चांगली फिल्म आहे. आणि बिरसा मुंडा याच्याविषयी काय थोडंफार तुम्ही सांगू शकाल का, म्हणजे काय आहे?
बिरसा मुंडा हे 1800 च्या काळामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध ज्यांनी बंड केलं आणि स्वातंत्र्यासाठीचं हे बंड होतं. ब्रिटिश सरकार जे अनेक प्रकारचे अन्याय करत होते भारतातील त्याच्यावरती हा एक तरुणाने जे बंड पुकारलं आणि ते बंड केवळ त्याच्या झारखंडपुरतंच मर्यादित नसतं, संपूर्ण त्याचं वातावरण संपूर्ण देशात पसरलं आणि ब्रिटिशांना अगदी नको नको करून सोडलं. त्याच्याबद्दल त्यांना जेल झाली वगैरे, परंतु तो एक आदर्श क्रांतिकारक म्हणून संपूर्ण देशाची आदिवासी त्यांच्याकडं पाहिलं गेलेलं आहे आणि म्हणून त्यांना बिरसा मुंडा हे उपाधी दिलेली आहे. आणि तो आदिवासींनी चालना मिळण्यासाठी किंवा एक क्रांतीचं पाऊल उचलण्यासाठी एक फार महत्त्वाचा चित्रपट आहे. आणि टॉम आल्टर सारखे चांगल्या नटांनी ते फिल्म काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ती एक यावरती पुण्यात मेजवानी आहे असं मला म्हणायला काही हरकत नाही. आणि हा जो समाज आदिवासी आहे हां, तो कुठं कुठं बघायला मिळतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असा काही? नाही, महाराष्ट्र देशामध्ये 13 स्टेटमध्ये ही आदिवासी जमात आहेत. महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात म्हटलं तर जुन्नर आंबेगाव ह्या मावळ तालुक्यात नंदुरबार, सातपुड्याचा पर्वत, इकडं अमरावतीमध्ये मेळघाट पासून तर अगदी MP पर्यंतचा भाग आहे. याच्या असं सगळ्या 47 जमाती महाराष्ट्रात आदिवासी गणल्या गेलेल्या आहेत. आणि यांचा महोत्सव वगैरे कधी असतो, म्हणजे काय असा की बाबा होळीला असतो किंवा काय असा काय? आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रात असा काही फार मोठा उत्सव नाही, परंतु याच्या नंदुरबार धुळेमध्ये कचरागड म्हणून जे याच्या बाँड्रीवरती आहे तो फार मोठा उत्सव होतो. कचरागड, वेलकम टू कचरागड ही फिल्म पण ह्या महोत्सवामध्ये आपण दाखवणार आहोत. तो जवळपास 8 ते 10 दिवसाचा संपूर्ण देशातून सगळे आदिवासी कलावंत आणि आदिवासी लोक त्या महोत्सवाला, तो फार मोठा होतो. तो खानदेशात चांगला महोत्सव होतो. बरं, मग एक शेवटचा प्रश्न असा की तुमचं असं काय योगदान लोकांकडनं तुम्हाला पाहिजे असं काय वाटतं का, असं की बाबा यामध्ये अवेअरनेस व्हावा किंवा काय असं काय? आमचा प्रयत्न असा आहे का आदिवासीतील वेगळेपणा, हां, त्यांच्या समस्या, त्यांची कला संस्कृती ही सर्वसामान्य माणसाला समजावी, याच्यासाठी आमचा हा गेल्या 18 वर्षाचा प्रयत्न आहे. याच्याबरोबर त्यांना कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा मार्गदर्शन करण्याचा आमचा नेहमीचाच प्रयत्न आहे. आणि याच्यासाठी जर सर्वसामान्य समाजाने म्हणूया का जे बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झाले अशा लोकांनी जर थोडंफार हातभार लावला तर ही चळवळ मोठी होईल आणि त्या दृष्टीनं आदिवासींचा विकासाला पण वाव मिळेल असं मला वाटतं.